प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। पेटू सारे रान आता, पेटू सारे रान, पेटू सारे रान आता, पेटू सारे रान। शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, कामगारांच्या राज्यासाठी पेटू सारे रान आता, पेटू सारे रान। कोण आम्हाला अडविल, कोण आम्हाला रडविल, अरे कोण आम्हाला अडविल, कोण आम्हाला रडविल, उडवू त्यांची दाना दान। पेटू सारे रान आता, पेटू सारे रान। ही साने गुरुजींची कविता आता म्हणायची नाही। जर म्हटली तर जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, जेलमध्ये कोंबल्या जाईल। त्यामुळे ही कविता आता म्हणायची नाही। अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली, अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली, असं सुद्धा आता म्हणायचं नाही। सुरेश भटांनी त्यावेळेला लिहून ठेवलं, आता ते आपण बोलायचं नाही, अन्यथा कारवाई अटळ आहे। जनसुरक्षा कायद्यानं तुमच्या आमच्या बोलण्यावरती, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध बोलायला, लढण्याच्या विरोधात बंदी आणलेली आहे। एक प्रकारे इथल्या आंबेडकरी विचारांची, आंबेडकरी संघटनांची, आंबेडकरी चळवळीची त्यांनी नाकेबंदी केलेली आहे। अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध दाद मागणाऱ्यांची त्यांनी कोंडी केलेली आहे। अन्याय अत्याचाराच्या विरोधात आम्हाला जाब विचारायचं नाही, सरकारला जाब विचारायचं नाही, आंदोलन करायची नाही, हा फतवा काढण्यात आलेला आहे। अर्थात या फतव्याच्या विरोधात सर्व विरोधकांना सोलून काढणारा बाप माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात आहे, आणि तो बाप माणूस म्हणजे प्रकाशजी आंबेडकर। आणि प्रकाशजी आंबेडकर जोपर्यंत आहेत तोपर्यंत आम्हाला आशा आहे, खात्री आहे की असले हुकुमशाही काळे कायदे आमच्या राज्यात आमच्यावरती लादल्या जाणार नाही। प्रकाशजी आंबेडकरांनी विरोधात दंड थोपटले। प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितले, या काळ्या कायद्यामुळे आमच्या आंबेडकरी चळवळीवर, आमच्या आंबेडकरी मुवमेंटवर घाला घालण्याचं काम करण्यात येत आहे, ते मी खपवून घेणार नाही। प्रकाशजी आंबेडकरांची ख्याती संपूर्ण देशाला आहे। प्रस्थापित व्यवस्थेला सोलून काढणारा, प्रस्थापित व्यवस्थेचे थोबाड फोडणारा बाप माणूस म्हणून प्रकाशजी आंबेडकरांची ख्याती आहे। आता सुद्धा या अन्यायी काळ्या कायद्याच्या विरोधात दंड थोपटून बाबासाहेबांचा नातू रण मैदानात उभा राहिलाय। या जनसुरक्षा कायद्यामुळे, अर्थात तो सरकार सुरक्षा कायदा आहे की भाजपा सुरक्षा कायदा आहे, हे जास्त त्यानं ठरवावं। मी बोललो तर कदाचित मला आतमध्ये टाकतील। म्हणून या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात बाळासाहेब आंबेडकर लढतायत। आंबेडकरी चळवळीवरती घाला घालण्याचं काम या जनसुरक्षा कायद्यानं केलंय। असं असताना सत्तेमध्ये आमचे जे रामदास आठवले आहेत, जोगेंद्र कवाडे आहेत, मागच्या पुढच्या दारानं त्यांना पाठिंबा देणारे आमचे राजेंद्र गवई आहेत, हे गप्प का? या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये ही मंडळी गप्प का? आमच्या आंबेडकरी मुवमेंटला नष्ट करण्याचा डाव इथे आखला जातोय, आंबेडकरी मुवमेंट उद्ध्वस्त करण्याचा डाव इथे आखला जातोय। अशा वेळेला आठवले, गवई, कवाडे हे गप्प का बोलत का नाही हे लोक? आज सत्ता आहे, त्यांच्यामुळे जर तुम्हाला सत्तेमधला काही मर्यादा मिळत असेल म्हणून तुम्ही गप्प असाल, परंतु हे तकलादू आहे, एक क्षणिक आहे। जर आंबेडकर मुवमेंटच त्यांनी जिवंत ठेवली नाही, नष्ट करून टाकली, तुम्हाला मिळणार काय? तुम्हाला का म्हणून ते विचारणार आहेत?
जोपर्यंत आंबेडकरी मुवमेंट सशक्त आहे, जिवंत आहे, तोपर्यंतच तुम्हाला ते विचारणार आहेत. म्हणून ती जिवंत ठेवण्यासाठी रणमैदानामध्ये या. आहे ना, प्रकाशजी आंबेडकर लढतायत, तुम्हाला लढायचं नाही, फक्त त्यांच्या सोबत उभे राहा. कालही आंबेडकर लढत होते, आजही आंबेडकर लढतायत, उद्याही ते लढणार आहे. निदान जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात सरकारला बोला तरी. लागू नका करू. सगळे विरोधी पक्ष हे काय म्हणतात ना, मिलीभगत आहे. सत्ताधारी आणि इथले विरोधी पक्ष मिलीभगत आहे. एकटा वंचित बहुजन आघाडी लढतोय आणि विधानसभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं बेडर आणि निडर भूमिका घेतली विरोधातली. त्यामुळे निश्चितच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते निकोले जे आमदार आहेत त्यांचे अभिनंदन आपण केलं पाहिजे. एकटा माणूस तो विरोधामध्ये बोलला. आणि रस्त्यावरची लढाई आणि आता न्यायालयीन लढाई प्रकाशजी आंबेडकर लढणार आहेत. आंबेडकर खरानं लढणार आहे. त्यामुळे मी बाकीच्या नेत्यांना, जे आंबेडकरवादी नेते आहेत स्वतःला म्हणून घेणारे, त्यांना विनंती आहे, त्यांना आव्हान आहे, विनंती नाही करणार पण त्यांना आव्हान आहे की या न्यायाच्या लढ्यात प्रकाशजी आंबेडकरांना साथ द्या. जमलं तर साथ द्या, अन्यथा तुम्हाला वगळून आम्ही लढणारच आहे. कालही लढत आलोय, आजही लढतोय. ती लढण्याची संधी तुम्हाला आलेली आहे, ती संधी दवडू नका. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.